नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सोयाबीन बऱ्याच ठिकाणी उशिरा काढणी झाल्यामुळं फुटलं शेतात आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीन उगवलं आहे। तसेच मला काही शेतकऱ्यांचे फोन आले की तुरीच्या तासात सोयाबीन मोठ्या प्रमाणात उगलंय आणि असं वाटतं की खरीपातल्यासारखं सोयाबीन पेरलंय, त्याला राहू द्यावा का। मंडळी, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन हे खरीपातलं पीक आहे, ते रबी किंवा उन्हाळ्यात पाहिजे तसं पिकत नाही, त्यामुळे त्याच्यापासून उत्पादनाची आशा ठेवू नका। दुसरी गोष्ट, त्याच्यावर कुठलंही तणनाशक मारून खर्च करून त्याला जाळण्याचा प्रयत्न करू नका। जर तुरीच्या पाट्यामध्ये सोयाबीन उगला असेल तर त्याला वाढू द्या। जो ओलावा जमिनीत भरपूर आहे त्या ओलाव्यावर ते थोडंसं वाढेल आणि नंतर म्हणजे साधारणतः त्याला फुलं लागायला सुरुवात झाली की त्याच्यात रोटर मारून त्याला जमिनीत गाडून टाका किंवा बळीराम नांगरानं किंवा कुठल्याही अशी मशागत करा की जेणेकरून ते जमिनीत गाडल्या जाईल। हे केल्यामुळं काय होईल तर तुम्हाला तुमचं हिरवळीचं खत आपोआप तयार होईल, हिरवळीचं खत आपोआप मिळेल आणि त्या जमिनीची सुपीकता वाढेल। त्यामुळे त्याच्यावर तणनाशक मारून खर्च करून हे केल्यापेक्षा त्याला थोडंसं वाढू द्या आणि वाढल्यानंतर त्याला मशागत करून नांगरून जमिनीत गाडून टाका, म्हणजे हिरवळीचं खत त्याचं तयार होईल आणि त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारायला मदत होईल। धन्यवाद।